त्याचंही चित्र बनवेल, कारण तो माझ्या डोक्यातनं पुसलाच नाही गेला. पुन्हा अजून एक हत्तीला जंगलातनं पकडून आणल्यानंतर त्याला माणसं त्याला इतका त्रास देतात की तो मग माणूस म्हणेल तसं बघतो. तो माणसाच्या 100 पटीने जरी शक्ती असली त्याची तरी त्याला इतकी कमकुवत करतात की तो एक लहान मुलाचं सुद्धा ऐकायला लागतो. याच्यातनं मग ते माणसाशी कसं रिलेट करतं. माणूस खूप जबरदस्त काम करू शकतो, पण काही असे झटके बसतात की ज्याच्यामुळे तो पूर्ण कोलमडून जातो. असंही होतं. मग ते त्याला काही काम धाडस करावं असं वाटत नाही किंवा काय, अशा गोष्टी पण त्या हत्तीशी पण निगडीत आहेत. छोटासा माणूस एवढ्या मोठ्या हत्तीवर राज्य करतो वगैरे वगैरे. आता त्याचं जे हत्तीचं असहाय्यपण जे आहे त्याच्यावरती पण मला वाटतं की एवढा मोठा ताकदवान तो असहाय्य होतो, त्याच्यावरती पण एखादं चित्र करायचं आहे मला पाहिजे. बकऱ्याला ओढून नेतात, त्याला माहीत असतं पुढं काय होणार आहे, त्याचं तर काय चुकी नसते, तो त्याची लाईफ जगत असतो. पण माणसाला माहीत नाही त्याच्याकडे त्याला काय पाहिजे असतं. तर ते त्याला समोर दिसतं की माझं आता काहीतरी होणार आहे आणि त्याच्यातून सुटायचा प्रयत्न करतो, पण ताकद त्याची लिमिटेड असते. तर ते जे त्याच्या डोळ्यात दिसतं, त्याच्या शरीरात जे लक्षात येतं ते मला चित्रात आणता येईल का त्याचा प्रयत्न असतो. त्याचबरोबर मग रेषा आणि टेक्स्चरमधून मग नंदीतनं भक्ती आणि एखादा सांडमधून सांडासारखा बैल त्याच्यातनं त्याची ती शक्ती वेगळी आणि घोडा वेगळा, हे सगळे विषय वेगळे मला दाखवता येतात का. म्हणजे तो जर आकार मी काढला तर फक्त त्या रेषा आणि ते टेक्स्चर ते सब्जेक्ट मला फील होतं आहे का हेही बघायचं असतं. असे सगळे छोटे छोटे प्रयोग मी करत असतो, जे मला वाटेल ते मी प्रयोग करतो. त्याला असं काहीच नाही की हे करायचं ते करायचं असं नाही. त्यामुळं काय करायचं मला ठेवायचं नाही, जे करावं तर सगळं करायचं. न्यूजच्या बाबतीत पण असंच आहे की मनुष्य जन्म आला तर लेडी फिगर ही आवडणार. आणि मला असं वाटतं की देवाची सगळ्यात बेस्ट क्रिएशन देवाचं हे आहे की लेडीला फिगर जे दिली जाते ते एक साधा पॉट आणि एक छान आकाराचा पॉट, याच्यामध्ये जर अंतर असेल तर ते त्याच्या आकारात असतं. एखादं पॉट हा पॉटमधून आकर्षित करून घेतो आपण, मग त्याच्यामध्ये वेगळं असं फिलिंग्स काय संबंधच नसतो, त्याचा तो आकार असतो. तसं ते लेडीला देवाने असा आकार दिला की कुठल्याही अंगाने कुठल्या अँगलने तर त्याला त्यांनी छान आकार दिला. तर त्याला रिस्पेक्ट करायला पाहिजे. आणि ते आकार असे असतात की पुरुषाला आवडतात, त्याचं लक्ष वेधून घेतात. त्याच्यामध्ये वेगळा विचार करायची गरजच नाही, जे आहे ते आहे आणि त्याच्यामध्ये सौंदर्य असतं. तर ते मी एक चित्रातनं दाखवतो. आणि मग त्यामध्ये सुद्धा मग एखादी छान स्त्री असेल तरी तिला तिचे दुःख असतात काही, ते पण एक्सप्लेन करायला पाहिजे आपल्याला. एक पुरुष म्हणून आपण आपला विचार करतो, पण एखाद्या स्त्री एखाद्या विशिष्ट वेळ तिला काय जर काय त्रास होत असेल किंवा तिच्या मनाच्या जे काय वेदना घालवेल काय, तर ते काही व्यक्त होऊ शकत नाही. ते व्यक्त होऊ शकत नाही. पण मी एक चित्रकार म्हणून मला तर अगदी एका पानाचं दुःखसुद्धा कळायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी त्या कॅरेक्टरमध्ये घुसून थोडंसं करायचा प्रयत्न करतो. आणि असे प्रयोग आहेत. परत भविष्यात आणखीन काय करावंसे वाटेल तर करेनसुद्धा. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. तुम्ही आतापर्यंत मला खूप छान साथ दिली आणि इथून पुढेही माझ्या प्रवासात तुमची साथ असेल अशीच राहू द्या. मी माझे शब्द संतोष कुमार पाटील यांचं भाषण ऐकल्यानंतर पुढच्या प्रदर्शनाची उत्सुकता आजच लागली आहे. सर्वांनी अल्पहार आहे. हो अल्पहार कृपया आग्रहाचा